पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरमध्ये आले होते। निमित्त होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या शुभारंभाचं। नरेंद्र मोदींनी संघ मुख्यालयाला भेट दिली, डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली। मोदींचा हा दौरा भारतीय राजकारणात अनेक मुद्द्यांवर चर्चेचा विषय ठरला। 2014 पासून नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, पण आपल्या मागच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदी एकदाही संघ मुख्यालयात आले नाहीत। मग आत्ताच नरेंद्र मोदी हे नागपूरमध्ये का आलेत हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता। पण या प्रश्नाचं जे उत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलं, त्यामुळे मात्र भाजप नेत्यांचा पारा चांगलाच चढलाय। नेमकं काय म्हणाले राऊत बघूया। नरेंद्र मोदी रिटायर्ड होत आहेत। नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार। नरेंद्र मोदी संघाकडे आपला राजीनामा देणार। पंतप्रधान पदाची तिसरी टर्म मोदी पूर्ण करणार नाहीत। नरेंद्र मोदींचा वारसदार संघाकडून ठरवला जाणार। मोदींचा वारसदार संघ महाराष्ट्रातून निवडणार। हे सगळे प्रश्न उपस्थित झालेत संजय राऊतांच्या एका दाव्यानं। तुम्ही जे एक धोरण स्वतःसाठी तयार केलेलं आहे, आपल्या सहकाऱ्यांसाठी 75व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल। फकीर आदमी है, झोला लेकर आया था, अब झोला भरकर जाएगा, झोला बहुत भरा है उनका। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते। नरेंद्र मोदींनी रविवारी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली। त्यानंतर लगेचच संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं। मग संघ आणि भाजप या दोघांनाही उत्तर देणं भाग होतं। शिवाय मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून येणार असं म्हटल्यावर सगळ्यांच्याच नजरा वळल्या त्या देवेंद्र फडणवीसांकडे। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचं वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंधही नाही। भाजपच्या प्रवीण दरेकरांनी मात्र राऊतांना मुघल संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमधला फरकच समजावून सांगितला आणि वर ठाकरेंचा वारसदार कोण असेल त्याची चिंता करा असाही सल्ला दिला। संजय राऊतांनी नसती उठाठेव करू नये। आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून। आपला वारसदार कोण तुम्हाला ठरवता आलं नाही म्हणून बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार एकनाथरावजी शिंदेसाहेब ठरले तरी तुम्हाला लाजा वाटत नाही। आता उबाटाचा वारसदार आदित्य ठाकरे आहे की हळूच वरुण देसाई पुढे येणार आहे की संजय राऊतच्या मनामध्ये वारसदार बनण्याचं त्या ठिकाणी स्वप्न आहे। त्याच्यामुळे तुमचं बघा, म्हणजे वडील जिवंत असताना त्या ठिकाणी वारसदार ठरवायचं, वडिलांच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घ्यायची, ही मुघली पद्धत झाली आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टी RSS हे संस्कारित अशा प्रकारच्या संघटना आहेत। संजय राऊतांनी चिंता करायचं काही कारण नाही।
दुसरीकडे संघानं मात्र राऊतांच्या या वक्तव्यावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली। उत्तराधिकारी का भी सवाल ही कहाँ है? उत्तराधिकारी का प्रश्न कहाँ आता है? संघ में जो परंपरा है उसके अनुसार होगा, उसका निर्णय संघ करेगा। नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झालेत, पण आपल्या पहिल्या 2 टर्ममध्ये मोदी कधीही संघ मुख्यालयात आले नाहीत। तिसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच मोदी संघ मुख्यालयात आले आणि त्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले। ज्या अर्थी 10-11 वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन सरसंघ चालकांना भेटावं लागलं, ही काय साधी गोष्ट नाही। इतक्या वर्षात गेले नाहीत। नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही 400 पार करण्यासाठी, अशी भाषा आहे। जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा, तेव्हा ते प्रधानमंत्री मोदींचीच भूमिका असते। हे जेव्हा तुम्ही समजून घेता, तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे। पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी उघडपणे तरी संघाशी फार जवळीक दाखवली नाही, पण दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्द्यावर मात्र मोदी आग्रही राहिले। राम मंदिराचं उद्घाटन करताना नरेंद्र मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत पूजेला बसले होते। 2024च्या निवडणुकीआधी मात्र भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी भाजपला आता संघाची गरज नाही असं वक्तव्य केलं आणि याच निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही। त्यानंतर लगेच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपनं आपली चूक सुधारली आणि संघानंही भाजपला चांगली साथ दिली। कल के कार्यक्रम तो अच्छे हुए, हम सब प्रसन्न हैं और सेवा के संदर्भ में उनकी पहले से ही रुचि रही है और कई वर्षों से हम देखते आए हैं। कोरोना के कालखंड में भी उन्होंने इस प्रकार के कार्य को एक ऊर्जा प्रदान की थी। स्वाभाविक रूप से रेशम बाग में आना, कल पूजनीय डॉक्टर जी के जन्मदिन के निमित्त से आए थे, तो स्वाभाविक रूप से एक स्वयंसेवक के नाते वो आए, वहां पर उन्होंने पुष्पांजलि अर्पण की। बहुत बहुत नहीं, दूरिया वगैरह कुछ नहीं, दूरिया हम नहीं मानते उसकी। मोदी जी पंतप्रधान पदाची आपली तिसरी टर्म पूर्ण होण्या अगोदरच मोदी वयाची 75 पूर्ण करतील। 75 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती पदावर राहू नये असा भाजपचा नियम आहे। तो नियम मोदींसाठी शिथिल होणार की खरंच मोदींचा उत्तराधिकारी निवडला जाणार हा प्रश्न आहे। जर मोदींचा उत्तराधिकारी निवडायचाच असेल तर देशात सध्या 3 नावांची जोरदार चर्चा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। खरं तर धक्कातंत्र हे भाजपचं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे ऐनवेळी भाजप या व्यतिरिक्त एखादं वेगळंच नावही समोर आणू शकतं। पण नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये येणं, संघ मुख्यालयामध्ये जाणं, त्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्या वारसदाराबद्दल बोलणं, त्यामध्ये संघ आणि महाराष्ट्राचा थेट संबंध जोडणं आणि त्यावर लागलीच देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देणं आणि मग यावर चर्चा सुरू होणं, हे सगळं फक्त राऊतांच्या वक्तव्यावरून सुरू झालंय असं मानलं तर राजकारणात ते दुधखोळेपणाचं लक्षण ठरेल। त्यामुळे मोदींच्या राजीनाम्याची आणि उत्तराधिकाऱ्याची चर्चा कोणी सुरू केली याही पेक्षा ती केव्हा सुरू झालीये, ती का सुरू झालीये आणि ती कुणाच्या फायद्याची आहे या प्रश्नांची उत्तरं मिळणं जास्त महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।